अहो नको, मी जाते, तुम्ही जा वर. बरं नाही दिसणार ते. उपवास करणाऱ्यांसाठी पूजा आहे ना, मग मी ते यायला पाहिजे ना. चल वहिनी. अगं आनंदी, ये ये ये. राघव भाऊजी तुम्ही या या. बाकीच्या बायका येईपर्यंत तुम्ही दर्शन करून घ्या. ये. राघव तू कसा काय इकडे? हो. आणि असं पण तुझ्या बायकोला काय आम्ही खाणार नाही आहोत. आणि तिने उपवास सोडला म्हणून आम्ही तिला त्रास नाही देणार आहे. ती बसू दे इथे. तू कशाला आलास? अहो भाऊजी, एखाद्या वेळेस आनंदीचा उपवास असता आणि तिची काळजी म्हणून आला असतात ना तर ठीक होतं, पण आता तिने तर उपवास सोडलाय ना. तिने उपवास सोडला नाहीये. काय ग आनंदी, तूच तर म्हणालीस ना उपवास सोडला म्हणून. हो म्हणजे आनंदीचं व्रत मी पूर्ण करणार आहे. तिचा उपवास मी धरलाय. हो, मी माझ्या बायकोसाठी उपवास करतोय. म्हणजे तू दिवसभर? हो, मी काहीच खात नाही. डायरेक्ट संध्याकाळी फळं खातो. आणि चप्पल? हे काय अनवाणीच फिरतोय मी. काही हरकत आहे? छे छे आनंदी, अगं कुठल्या जन्मीचं पुण्य आहे तुझं की तुझ्या नावाचा उपवास करणारा नवरा भेटलाय तुला. खरंच नशीब काढलंस ग आनंदी. मला असं वाटतं की आनंदीने असा नवरा मिळावा म्हणून खूप उपवास केले असतील. हो हो, खरंच आहे. मी नवरा म्हणून काही ग्रेट काम करत नाहीये. बायकोचं व्रत आपण करणं हे असं कोण करतं? हे बघा, आता देवीची पूजा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करतो की नाही, पण मग काही मागायचं असेल तर ते आपण संपूर्ण कुटुंबासाठी, घरच्यांसाठी मागतो की नाही. मग जर का कुटुंब तुमच्या मदतीला आलं तर त्यात काय चुकलं? आता आनंदीची तब्येत जरा नाजूक आहे, तिला उपवास करता येणार नाही म्हणून मी करतोय. अहो पण राघव भाऊजी, तुम्ही तर देवाचं इतकं करत नाहीत ना, आणि तरी तुम्ही उपवास करताय. हो, नाही करत, पण आनंदीची इच्छा ही माझ्यासाठी तुमच्या देवांपेक्षा खूप मोठी आहे. आणि मला एक सांगा बरं, कुठल्या देवाने असं सांगितलंय हो की तुम्हा बायकांनी तुमचं आजारपण किंवा दैनंदिन जीवनातला ताण तणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त घरच्यांसाठी, कुटुंबासाठी कायम करत राहायचं. आणि मग तुमचं कुटुंब तुमच्या मदतीला येत नसेल, मग हे कुटुंब, नवरा काय कामाचा? आता माझ्या आनंदीची इच्छा ही माझ्यासाठी माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तिला सोबत करतोय. मग आता यासाठी तुम्ही आमचं कौतुक करा किंवा मग हसा, काही फरक पडत नाही. आनंदी, देवीच्या पाया पडूया. खरंच ग, आनंदीने उपवास सोडला नाहीये आणि हे दोघे एकमेकांपासून काही वेगळे वाटतच नाहीयेत. हो ग, खरंच सप्तपदीचा खरा अर्थ यांना समजला. इस्त्रीचे कपडे, इस्त्रीचे कपडे, इस्त्री 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 इस्त्री, इस्त्रीचे कपडे, इस्त्रीचे कपडे, इस्त्रीचे कपडेत ना? हा, का विकायला आणले कपडे? ज्याचे त्याला द्या. महोदया, ऑर्डर्सच द्यायला आलोय. तुम्ही कधी आलात? तू आनंदी आणि राघवकडे पाहत होतीस तेव्हा. आत्ता मला कळलं तुम्ही दोघे याच्यावर एवढं प्रेम का करता ते. आनंदीच्या तब्येतीला धोका आहे कळल्यानंतर तू माझ्याकडे जाब विचारायला धावत धावत नाही आलीस की आनंदी एवढी चांगली तर तिच्या बाबतीत असं कसं? कारण आता मला काही गोष्टी कळायला लागल्या आहेत की आपल्या बाबतीत घडणाऱ्या घटना या आपल्या पापपुण्यावरती अवलंबून नसतात. आणि आनंदीला काही होणार नाहीये. मी आनंदीला काही होऊच देणार नाही. आणि चांगल्या वाईटाच्या न्यायनिवाडासाठी मला तुमच्यावरती अवलंबून राहायचं नाहीये. तर मी इथे आले ना, मग मी माझ्या अस्तित्वाचा उपयोग करून घेणार आहे. म्हणून मी तुमच्याकडे नाही आले. अक्कल यायला लागलीये तर छान, पण आता याचे परिणाम तुला दिसू लागतील हळूहळू.
काय काय परिणाम होणार आहेत? तो राघव आहे ना तुझा, तुमचा, त्याचं काय? त्याने जे व्रत घेतलंय ना ते पूर्ण होईल. तथास्तु. ऐ, स्त्री स्त्री स्त्री. राघवचं व्रत पूर्ण होणार? आनंदी, काल एवढाच वेळ लागेल ना? हो 15 मिनिटं फक्त, त्यानंतर तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. ठीक आहे, सांग काय काय करायचं. हे घ्या. हा, घेतलं. आधी इथे घटाला हळद कुंकू लावा. हा, आता पुढे. आता कुंकू लावा. चला. हा, कुंकू घेतला. स्वतःच्या कपाळाला. अच्छा, माझ्या कपाळ. पण तू काल सांगितलं नव्हतंस हे. पण आता सांगते ना मी, तुम्ही पूजा करताय, तुम्ही बोलायचं नसतं, मी सांगणार तुम्हाला सगळं. बरं ठीक आहे, घे. लावला. बरोबर लागलाय का? हा ठीक आहे. पुढे. पुढे पुढे आता स्वतःच्या गालावर 3 वेळा मारा. का? का म्हणजे चुकतो ना आपण, देवीला सांगायचं आम्ही चुकलो तर आम्हाला माफ कर, क्षमा कर 3 वेळा. आपण मी काय चूक केलेलीच नाहीये. आपण कळत न कळत चूक करत असतो. चला. बरं ठीक आहे. 1 2 3 केलं. आता आता नमस्कार करा देवी. नमस्कार केला. आणि देवीला सांगा. काय? देवी आई, देवी आई, मी यापुढे माझ्या बायकोचं सगळं ऐकेन. यापुढे मी तिला त्रास देणार नाही. मी कधी तुला त्रास दिला? कधी कधी देता तुम्ही त्रास मला. अच्छा. मग नाही, मग असं जर का बोलायचं आहेच तर मग त्याच्या आधी त्रास द्यायला पाहिजे ना. देवासमोर मस्करी नका रे करू. मस्करीची वेळ वेगळी असते. सांगू काय ना. ना आम्ही पूजाच करतोय ग. बरं हा ऐक, मी माझ्या बायकोला कधी त्रास देणार नाही. झाली पूजा झाली. मी काय म्हणते, मला हे सगळं जमतंय ना नक्की? म्हणजे ऑफिस मधली कामं, उपवास, त्रास नाही ना होत? आनंदी, मी एकदम ठणठणीत आहे. 3-4 दिवसाच्या उपवासाने काही होणार नाहीये. मी खूप स्ट्रॉंग आहे. तू अगदी महिनाभर उपवास करायला लावलंस ना तरी सुद्धा मी करू शकतो. आणि मला काही चक्कर वगैरे येणार नाही. हो. बरं झालंय सगळं? झालंय. जा तयारी करा, ऑफिसला जा. अच्छा ठीक आहे, जा. आई, ह्यांनी जे व्रत केलंय त्यासाठी यांना बळ दे. माझ्याकडून ह्यांच्याकडून चूक झाली तर आम्हाला माफ कर. संपला बाई. आनंदी, अगं हा चहा केव्हाचा संपलाय. देतेस का दुसरा चहा? दे ग बाई, दे लवकर, दे लवकर चहा. घसा सुकलाय माझा. घ्या. घ्या. कसा झालाय सांगा. अगं बाई, कसा काय होणार, तुझा चांगलाच असतो. वा वा वा, काय चव आहे ग तुझ्या हाताला. तुझ्या हातचा चहा प्यायला ना बाळा, अख्खा दिवस चांगला जातो ग माझा. मी देवीकडे प्रार्थना करते, माझ्या बाळाची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. मला असा चहा रोज दिलास ना तर रोज प्रार्थना करीन मी. तुम्हाला हवाय ना तेव्हा सांगा मला चहा. त्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची काही गरज नाही आई. मग असं म्हणतेस, अजून एक दे ना चहा कप. काय आता मला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, ऑपरेशनची बाई तुला तर माहिती आहे. आणि नाश्ता केल्यावर ना 2 कप चहा दिलास ना की माझा नाश्ता व्यवस्थित पचतो. ठीक आहे, पण तो संपव तर आधी, मग देते. थोड्या वेळात आणते. असं म्हणते. हा, एवढा चहा घेणं. ऐक ना, नक्की देशील ना? सकाळच असं काही नाही. हा दे. हा किती गोड आहे ते. ते काय, कुठे गेलं आपलं वादळ? कुठे गेलं चिंगी नावाचं? चिंगीची काय मजा चालली आहे. 2 दिवसाची सुट्टी मिळाली ना, दसऱ्याची सुट्टी आहे तिला. वर्षात तुकडे गेलीये. ओ गो बाई, मला काय माहिती नाही. तू मला गरबा खेळायला नाही आणि तूच नाही येत काल.
अगं पण मी कुठे नाही म्हटलं, पण आधी तुझ्या आई बाबांना तरी विचार. ए बाई बघ ग हिचं काहीतरी, आणि मला ना भूक लागली, मला काहीतरी खायला दे लवकर. ए भुक्कड आली माझी मुलगी, दे बाई तिला. देते देते. हा. चिंगी काय ग गोंधळ? आई तू आतूला सांग ना, आज आपण गरबा खेळायला जाऊयात रात्री. या वर्षी आपल्या सोसायटीमध्ये कोणीच गरबा नाही ठेवलाय. आणि हे बघ, मला स्कूल मध्ये दांडिया पण दिल्यात गरबा खेळायसाठी. अरे वा, चल ना आपण जाऊयात. खाली उतर चल आधी, लागेल नाही तर तू. चिंगी आत्तू आहे की नाही तुझ्यासोबत? मग आत्तू सोबत जायचं. का तू नाही येणार? मला बरं नाही वाटत आहे ना बाळा, पण आत्तू आहे की नाही? हा तू जात नाहीयेस का? बरं आहे, मग तू घटाजवळ थांब, मी जाते कुठे? गरबा खेळायला. ए तू नको येऊस गरबा बिरबा खेळायला. काय समजते ही? अगं मागच्या वर्षी पोलिसांनी थांबवलं तेव्हा मी थांबले गरबा खेळायचे, तोपर्यंत खेळत होते. ए हॅलो दाखव इथे दाखवते मी हिच्या आईला किती त्रास होईल. अगं, आई, 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 थांब, आई, 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 बस, बस, इथे बस. गुडघे दुखते नाही. माझ्या घे, थोडे मिनिट. दांडिया काय, मला गरबा पण येतो. हॅलो ए आई, आई अगं ऐक ना, आई, आई मी काय म्हणते, ऐक तर, आई, ए. आई अगं. आई 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 दम लागेल, बस 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 बस. नाही मी दाखवते ही काय म्हणते, मला गरबा येत नाही. बरं ठीक. का कोण चालले गरब्याला? मी. बाबा मी आणि आतू चाललोय गरबा खेळायला, जाऊ ना? होय का? नाही ठीक आहे जा, पण बघ गर्दी खूप असते तिकडे. आतूचं ऐकायचं, आतूला त्रास द्यायचा नाही, तिचा हात सोडायचा नाही. कबूल? ठीक आहे, थँक्यू बाबा. ठीक आहे जा. आनंदी ए, ही पण जाणार आहे का? बस आता त्रास होईल. त्रास. ऐक मी येतो हा. हिला सांभाळ. अगं प्रॅक्टिस करते मी. काय दिसते रे आई? टाटा. बटाटा. आनंदी, दादाने खूपच मनावर घेतलंय. तो तुझं व्रत नक्की पूर्ण करणार. आता ऑफिसला सुद्धा बूट न घालता गेला. व्रत पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. माझ्यासाठी करतायत ना. कितीही त्रास झाला ना वर्षात, तरी काही सांगत नाही ते मला. आई मी गरबा खेळायसाठी कोणता ड्रेस घालू? संध्याकाळी जायचंय. कसली गडबड आहे? हो पण आतापासूनच तयारी करते ना, उशीर नको व्हायला. आतू आतू आपण ना खूप खूप गरबा खेळूया. चालेल. आणि तू मला मोठ्यांमध्ये गरबा खेळू देशील ना? हा मी आता छोट्यांमध्ये नाही खेळणार, मी आता मोठी झाली ना. बरं का बाई, देईन. मस्त आहे ना ड्रेस? हो. ये बस. हे घे बांगड्या घे. आई पटकन, मला गरबा खेळायला जायसाठी उशीर होतोय. हो सुंदर नाही का दिसायचंय तुला? हो आई, पण गरबा खेळायला पण उशीर होतोय. हो झालं. हा चिंगू अगं आवर लवकर. रात्री उशिरापर्यंत परमिशन नाहीये गरबा खेळायची, मग आपल्याला खूप वेळ नाही खेळता येणार. हो आतू आले. झालं. अरे छान नाही का दिसायचंय बाळा? केस वर कर. पटकन. थांब. हा छान. आता टिकली ही वाली. आई हे घे, मी शिकवते तुला. बघ स्टेप नंबर 1 1 2 कर. आई थांब ना आई. बघ मला ना चांगल्या शिष्यच मिळत नाही, तर मी चांगली शिक्षिका. कर याचा 1 1 2 काय नीट पकडता येत नाही तुला वर्षा.
काय ग आणि काय काय करतेस तू हे? काय करते म्हणजे शिकवते गरबात तिथे उगाच माती नको ना खायला. माती नको खायला. मी काय म्हणते आई, हे तलवारी चालवण्यासारखं खेळण्यापेक्षा ना तू नको यूज कोणतरी डोकं बिकं फोडची, हाताला पण लागू. वेळ लागलाय मला कोणाचं डोकं फोडायला. हा? आणि मला का नाही न्यायचंय गरबाला तुला? स्वतः जाता, हॉटेलात जाता, पार्कात जाता, मज्जा करा. मला फक्त देवळात पाठवा. किती वेळ देवाशी बोलायचं? बरं बरं बरं, ये बाई तू ये. येणारच. हा कर स्टेप नंबर 2 घे घे. आता व्यवस्थित शिकवते. ऐक बाई, आय एम रेडी. हे घे स्टेप नंबर 2 घे घे घे. एक मिनिट. दे ना मला. किती गोड दिसतेस का चिंगू. हो, आईने तयार केलंय. चल स्टेप नंबर 3. आनंदी, तू खरंच येत नाहीयेस? नाही खरंच मला बरं नाही वाटत ते. मला तिथे त्रास झाला ना तर तुम्हाला पण त्रास होईल. तुम्ही या जाऊन मजा करा. आणि मी काय म्हणते नकोच येऊ दे तिला. मग ती तिकडे आली तर मला लक्षात ठेवावं लागेल. मला खेळायचं गरबा. स्टेप नंबर 4. चला 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 चला. आता चल चल चल. तिकडे तुझा उत्साह आहे ना, तो तिकडे दाखव सगळा. चल चल चल. सुगंधा. अगं आनंदी, तू आज घरीच थांबतेस ना? हो, मला जरा बरं नाही ना. हा बरं. अगं आजच्या दिवस याची काळजी घेशील. अगं ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या हस्बंडला आहे ना आज कामावरून यायला बराच उशीर होणार आहे. नाही तर मी त्यालाच म्हणणार होते याची काळजी घ्यायला. मी जरा वर्षाबरोबर त्या समोरच्या सोसायटीत जाऊन येते ना. तिथला गरबा म्हणे खूपच फेमस झालाय. लांबून लांबून लोक येतात आणि खूपच उत्साहाने गरबा खेळतात. हो बरोबर आहे. पण कसं आहे ना, तुझा नवरा आज उशीर येणार आहे ना, मग त्याला उद्या बोलव ना. म्हणजे लवकर यायला सांग त्याला, म्हणजे तो ह्याला सांभाळेल. आनंदीवर कशाला टाकते सगळं याला? अगं वर्षा, हे घे पकड. अगं काय सांगू, हल्ली माझ्या नवऱ्याला ना घरी यायला रोजच उशीर होतो. हो 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 ना काकू. आणि मग जर उद्या त्याच्या भरोश्यावर राहिली मग तर झालंच, माझी नवरात्री इकडेच संपली. हा चल स्टेप नंबर 5. नाही नाही तिचं लक्ष नव्हतं. लक्ष ठेवलं की व्यवस्थित आहे. घे. बरं बरं चला आपण तिकडे जाऊन खेळूया का? चला चला. हा बरं. चल चल. हो चला चला चल. ऐक ऐक, मी म्हणते रोज उशीर होतोय का नवऱ्याला, चौकशी कर. आई नाही करू दे. चल स्टेप नंबर 6. इथे बसायचं. हा इथे खाली बसायचं. तुला हे देऊ की बाळाचं रडायला काय झालं? आई गेली म्हणून ना. हो ना, आई तुला असं कसं सोडून गेली गरबा खेळायला? तुला माहितीये माझी मुलगी पण गेली मला सोडून, माझ्या सासूबाई गेल्या मला सोडून. आपण दोघांनी खेळायचं आता. काय ग आनंदी, काय होतंय बाळाला? बघा ना, त्या आपल्या सुगंधा वहिनी त्याला सोडून गेला. किती रडतोय बघा. आनंदी काही नाही, खोटं रडू आहे हे. बघ त्याच्या डोळ्यात पाणी दिसतंय का? रडतोय. हो काय बोलताय तुम्ही? तुझ्या जवळ असताना कोणतं बाळ रडेल का? हसत राहील. नाटकं असतात ही बाळांची. चिंगी लहानपणी असंच करायची. तिला काही हवं असलं ना की खूप रडायची. मग राघव विरगळायचा. मग बाईसाहेब तिला हवं ते मिळवायच्या बरोबर. लहान मुलांना एवढं कळतं? अगं खूप हुशार असतात मुलं. मी तर म्हणते आजकालची मुलं पोटातनच सगळं शिकून येतात. रमाताई खरंच रडतंय हो बाळ. भूक लागली असेल का? आनंदी नको वाईट वाटून घेऊ. तू पण अनुभवशील हे सगळं. काय हवंय तुला? खायला आणू? रमाताई थोडं दूध घेऊन येते. नाही 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 आनंदी, दूध नको दिवस. काहीतरी खायला करून दे, मग शांत होईल. काय देऊ? खिचडी देऊ का? ठीक आहे मग खिचडी कर. चल चल चल. अथांगला भूक लागली की नाही? करा चला. एक घास काऊचा. घ्या, थोडंच राहिलंय बर का. मग अथांगचं पोट भरणार. हा चला पाणी घ्या थोडं.
हे घे. हे आवडलं का? गाडी आवडली का तुला? गाडी, या गाडीत बसून जायचं चांगलं आईकडे. झालं शेवटचा घास. हा, किती छान हसवत खेळवत भरवते ही बाळाला, आणि बाळ पण कसं शांत बसलंय तिच्या खुशीत. आनंदी किती चांगली आई बनू शकते ना. देवा, आता कसली परीक्षा घेतोय हिची. आई बनण्यासाठी आसुसली ही पूर. तुला तिची दया येत नाही का? थांब, आता खेळायचं बरं का. ती झालं. पाणी प्यायचं की नाही? थांब, पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. अजिबात रडायचं नाही, इथेच बसायचं. आलेच. हा,